विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे पारशी विहीर सोलापूर येथे सापळा रचून आरोपी नामे अंकित उर्फ लक्ष्मण वाल्मिकी वय 34 व्यवसाय चालक राहणार 85 जुना बाजार खडकी पुणे सध्या राहणार प्लॉट नंबर 52 अंबिकानगर पारशी विहीर सोलापूर यास अटक करून त्याच्यासोबत असलेल्या त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक अशा दोघांकडून विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा उघडकीस आणला। यामध्ये एकूण 13,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वरळे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, शाबुद्दीन आबादेराजे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयाकडे अयाज बागुलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली। 4/2/2026 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता। त्यात DCP श्री कबाडे, PI श्री दादा गायकवाड, PI श्री वराळे, PI श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूनी अत्यंत उत्तम कामगिरी करून ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि FIR नुसार 24 तोले सोने या घरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतो। त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 तोले सोने रिकव्हर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे। उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकव्हर करण्याची प्रक्रिया चालू आहे। या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।